नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। तुमच्या 10वी एसएससी बोर्डाचा मराठीचा पेपर आज आपण बघणार आहोत। ठीक आहे, पूर्ण तुम्हाला उत्तरपत्रिका दाखवणार आहे, कशी उत्तरपत्रिका तुम्हाला लिहायची आणि अशी जर उत्तरपत्रिका लिहिली तुम्हाला फुल मार्क्स भेटतील बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, पूर्ण आपण प्रश्नपत्रिका पण बघणार आहोत आणि उत्तरपत्रिका पण बघणार आहोत। फक्त माझी एक विनंती आहे, तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राइब करा। लास्ट व्हिडिओचा विनर अशोक गवळी होता, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेला आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा। 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। ठीक आहे, आणि नेक्स्ट सब्जेक्ट तुम्हाला कोणता पाहिजे पेपर प्रेझेंटेशन साठी ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। चला बघूया आपण आता 10वी बोर्डाचा मराठीचा पेपर। ठीक आहे, एक एक सेक्शन मी तुम्हाला दाखवेल बाळांनो, कसा तुम्हाला पेपर प्रेझेंट करायचा असतो, कसे तुम्ही फुल मार्क्स घेऊ शकता। ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट काय असते, तुमचा गद्य उतारा असतो। ठीक आहे, आता गद्य उतारामध्ये इथं प्रश्न बघा बाळांनो, काय म्हटलंय त्यांनी, उताराच्या आदेश सूचनेनुसार कृती करा। ठीक आहे, तुम्हाला कृती करायची। आता काय लिहायचं असतं पेपरात, काय नाही लिहायचं असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा। तुम्हाला क्वेश्चन नंबर लिहावा लागेल, तुम्हाला सब क्वेश्चन नंबर लिहावा लागेल, तुम्हाला जे विचारले ते सुद्धा सेंटेन्स पूर्ण लिहावा लागेल, त्याच्यानंतर ए आणि त्याच्यानंतर बी। जर अशा पद्धतीने लिहिलं तर तुमची इथं 2 पैकी 2 मार्क पेपर चेकर आरामात देऊन टाकतो बाळांनो। ठीक आहे, हा बोर्डाने सांगितलंय जर एवढं तरी लिहिले, 2 पॉईंट जरी लिहिले तरी तुम्हाला पॉईंट नंबर भेटले पाहिजे, पण भरपूर पेपर्स चेकर असे असतात ना बाळांनो, तुमचे मार्क्स कमी करतात या सगळ्या गोष्टींमध्ये। तर मी तुम्हाला काय सांगतो, फॉर एक्झाम्पल आता इथे एक विद्यार्थ्याने पेपर लिहिलाय बाळांनो, बघा खूप छान पद्धतीने लिहिलाय। सगळ्यात पहिली गोष्ट, आता मी सुद्धा हे सांगताना विसरलो की विभाग तुम्हाला लिहायचंय, विभाग तुम्हाला गद्य लिहायचा आहे। ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर लिहिणार नाही बाळांनो, पेपर सेटर तुमचे मार्क कुठंच कापणार नाही। पेपर सेटरला पण किंवा पेपर चेकरला पण माहिती असतं की तुम्ही किती जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। ठीक आहे, चला आता गद्य उतारा टाकलं, त्याखाली एक मस्त अंडरलाईन टाका, जसं याने टाकलेली आहे। ठीक आहे, आता बघा प्रश्न क्रमांक अ, त्यांनी प्रश्नाचं पहिले नाव टाकलं, त्यानंतर प्रश्न क्रमांक टाकलं। ठीक आहे, या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहे, क्वेश्चन सब क्वेश्चन। ठीक आहे, त्यानंतर पूर्ण सेंटेन्स लिहिलं, उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानांवरती येणारी वाक्य। ठीक आहे, हे पूर्ण लिहिलं, त्याच्यासमोर एक डॅश दिली, पहिलं वाक्य लिहिलं, दुसरं वाक्य लिहिलं, पेपर सेटरने लगेच त्याला 2 गुण लगेच देऊन टाकले। अशा पद्धतीने जर तुम्ही लिहिलं, फक्त असं नका लिहून येऊ की प्रश्न क्रमांक अ आणि हे 2 सेंटेन्स लिहून आले बस झालं। मार्क द्यायला तर पाहिजे यांना पण भरपूर पेपर चेकर कंटाळा करतात। ठीक आहे, किंवा हे फर्स्ट इम्प्रेशन असतं तुमच्या पहिल्या पेपरचं। ठीक आहे, आता पुढे वळूया, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगतो बाळांनो, टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, मी गॅरंटी देतो 90 ते 95% विद्यार्थ्यांनी स्कोर केलाय लास्ट इयर, आणि तुम्ही पण करणार। ठीक आहे, का रे बाळांनो, ते पेपर मला सांगून देतं का बोर्ड? मी तुम्हाला सांगतो, कारण अशातली काही गोष्ट नसते, प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केलेली असते। हा क्वेश्चन किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, एक क्वेश्चन वरती 10-10, 15-15 दिवस स्पेंड केले बाळांनो रिसर्चसाठी, आणि त्यानुसार तुमची शीट बनवली आहे, आणि त्याचमुळे दरवर्षी सगळ्यात जास्त प्रश्न रिपीट होतात। तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, नक्कीच एनरोल करा। ठीक आहे, इतर बुक लावण्यापेक्षा ना हे बुक घेऊ का, नवनीत घेऊ का, टार्गेट घेऊ का, काहीच करायची गरज नाही, तेवढं केल्यानंतर तुमचं सगळं होऊन जाईल। ठीक आहे, चला आता पुढे बघूया आपण, नेक्स्ट प्रश्न कसा लिहायचा तुम्हाला सांगतो। बघा आता पुढे बघा, काय गद्य उतारा आहे तुमचा। ठीक आहे, आता आकृतीबंध पूर्ण करा। ठीक आहे, आता इथं बघा, इथं सुद्धा आता दुसऱ्या प्रश्नावरती इथं जाऊ आपण, इथून तुम्हाला व्यवस्थित समजेल। बघा इथं काय लिहिलेलं आहे, जस्ट अ सेकंड, हा कार्डवरील दाखवलेले वजन। ठीक आहे, इथं प्रश्न काय, कार्डवरील दाखवलेले वजन। ठीक आहे, हे पूर्ण लिहिलं विद्यार्थ्याने, त्यानंतर बॉक्स टाकून तुम्हाला लिहायचंय। आता ही गोष्ट नाही लिहिली चालेल, काही हरकत नाही, पण हा जो सब क्वेश्चन आहे तो पूर्ण तुम्हाला लिहायचा आहे। ठीक आहे, खाली सुद्धा ही पूर्ण डायग्राम तुम्हाला काढायची बाळांनो, फक्त 1 आणि 2 नका लिहून येऊ, तुम्हाला मार्क नाही भेटणार। ठीक आहे, इथं पण विद्यार्थ्याने बघा पूर्ण डायग्राम काढली। ठीक आहे, पहिला पॉईंट लिहिला, दुसरा पॉईंट लिहिला, पेपर सेटरने लगेच 2 मार्क देऊन टाकले, न काही बघता। ठीक आहे, चला आता पुढे वळूया, पुढचा प्रश्न बघूया, है ना, जस्ट अ सेकंड, हा ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा बाळांनो, हा तुमचा आता पर्सनल रिस्पॉन्स आहे। आता इथं मी सुद्धा शॉक आहे की पेपर सेटरने इथं 1.5 मार्क का दिला, इथं 1.5 मार्क नको, इथं जास्त मार्क हवा होते, कारण इथं तुम्ही बघू शकता बाळांनो, इथं जेव्हा आपण पेपरवरती जाणार, इथं स्वमतासाठी यांनी 3 मार्काला स्वमत विचारलंय, आणि त्या विद्यार्थ्याला फक्त 1.5 मार्क दिलेला आहे। इथं त्याला 2 मार्क कमीत कमी मिळाले पाहिजे होते, कारण स्वमतामध्ये अर्धा मार्क तर कमी करतातच, प्रत्येक पेपर चेकर कमी करतो,
मी 1 मार्क कमी करायला कन्सिडर करून घेईल, पण त्यांनी अजून अर्धा मार्क का कमी केला हे माझ्या ठाऊक नाही आलं. ठीक आहे, हा म्हणजे नव्हता करायचा हा अर्धा मार्क कट. ठीक आहे, कमीत कमी 2 मार्क इथं त्याला भेटले पाहिजे होते, सफिशियंट लिहिलेलं होतं त्याने. हा, पण मध्ये यांनी बघा फुल स्टॉप व्यवस्थित नाहीये, कॉमा व्यवस्थित नाहीये, त्यासाठी मी मान्य करतो ना 1 मार्क कमी करा. 2 मार्क का तुम्ही त्याचे 1.5 मार्क का कमी केले है ना, 1 मार्क कमी चाललं असतं. ठीक आहे, काही हरकत नाही. जर तुम्ही अशा पद्धतीने लिहिला तर तुम्हाला 2 मार्क कमीत कमी भेटून जातील बाळांनो पर्सनल रिस्पॉन्ससाठी, म्हणजे तुमचं स्वमतासाठी. ठीक आहे, चला आता आ पार्ट बघूया. आ पार्ट काय रे बाळांनो, आ पार्ट काय, उताराच्या आधारे कृती पूर्ण करा. इथं पण काय करणार रे बाळांनो तुम्ही, आता सांगा मला, इथं काय करणार, पूर्ण तुम्ही आप लिहित बसणार का, नाही हे नाही लिहायचं, पण हे लिहिणार ना तुम्ही पूर्ण, हो हे पूर्ण लिहायचंय. फक्त हे 1 2 2 नका लिहून येऊ. ठीक आहे, पूर्ण लिहायचंय बाळांनो, जसं जसं आपल्या विद्यार्थ्याने इथं लिहिलेलं आहे बघा, इथं 2 गोष्टी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, आता मी प्रत्येक प्रश्नाकडे नाही जात, तुम्हाला फास्ट गोष्टी सांगायच्या आहेत. ठीक आहे, आता पुढे पण प्रश्न बघणार, पूर्ण सब क्वेश्चन्स लिहिलेले आहेत. हे जे रोमन नंबर मध्ये असतात ना ते सब क्वेश्चन्स असतात बाळांनो. ठीक आहे, त्यांच्या पुढे बॉक्स करा, जर बॉक्स दिलेलं आहे तिथं तर बॉक्स करा आणि बॉक्स मध्येच लिहा. आज तर नुसतं अभिषेक लिहून आले तिथं बॉक्स दिलेले प्रश्नपत्रिकेत चालणार नाही. इथं सुद्धा अर्धा मार्क कमी करण्याचा अधिकार बोर्डाने दिलेला असतो. ठीक आहे, चला आता पुढे परत पर्सनल रिस्पॉन्स. इथं पण मला जेव्हा मी पेपर बघितला याचा मला खूपच राग आला होता. इथं पण तुम्ही बघू शकतात पर्सनल रिस्पॉन्सला, कुठं आहे पर्सनल रिस्पॉन्स याचा, पर्सनल रिस्पॉन्स. इथं सुद्धा 3 मार्क हिने डिझर्व केले होते, पण ठीक आहे इथं तर ऍटलीस्ट 2 दिले म्हणून ठीक आहे. ठीक आहे, इथं जर 1.5 दिला असता म्हणून मग अजून प्रॉब्लेम झाला असता. ठीक आहे, पण इथं 2 मार्क भेटले. 3 पैकी जर 2 मार्क तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सला भेटताय काही हरकत नाही बाळांनो. ठीक आहे, जनरली 2.5च देतात. ठीक आहे, आणि मग तुमच्या चुकांमुळे तुम्हाला अजून अर्धा मार्क कमी केलेला आहे बेसिकली. ठीक आहे, चला हे झालं तुमचं. आता पुढे जसं जसं आपण जाऊया बघूया तुम्हाला पुढे कसं पेपर बघायला भेटतो. हे बघा, आता अपठित गद्य, सेम अपठित गद्यासाठी पण तुम्हाला तेच करायचंय बाळांनो. तुम्ही इथं बघू शकतात सेमच गोष्टी, पूर्ण त्यांनी डायग्राम काढायला लावली, डायग्राम काढली, डायग्राम काढायला नाही लावली पण तुम्हाला काढायची. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकतात पुढे जेव्हा जातो आपण सेम इथं पण तुम्हाला हे लिहायचंय बघा. आता इथं अपठित मध्ये जेव्हा आपण जाऊ नंतरचा प्रश्न काय, टीप लिहा. तुम्हाला टीप लिहायची, स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम. इथं बघा, इथं 2 पैकी 2 मार्क का पडले रे बाळांनो, हा पर्सनल रिस्पॉन्स नाही. इथं तुम्हाला जे गद्य दिलेलं आहे त्याचा आधार घ्यायचा आहे. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे आणि स्वमत म्हणजे काय असतं बाळांनो, तिथं स्वतःच लिहायचं असतं, म्हणून तिथं अर्धा मार्क कट करण्याचा अधिकार असतो. इथं अर्धा मार्क कमी करण्याचा अधिकार नसणार आहे. ठीक आहे, चला आता पुढे बघूया पुढे कोणतं आलेलं आहे तुम्हाला. आता पद्य विभागाकडे आलो बाळांनो. पद्य विभागामध्ये सेमच गोष्ट करायची, तुम्हाला पूर्ण वाक्यात गोष्टी लिहायच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर जसं तुम्हाला फिल इन द ब्लँक्स आला, फिल इन द ब्लँक साठी पण पूर्ण वाक्य लिहा. सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला पूर्ण वाक्य लिहायचंय. फक्त प्रश्न क्रमांक या तुम्हाला वेगवेगळा टाकायचे. ठीक आहे, आता पद्य दुसरा विभाग येतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला पद्य 2 विभाग हे टाकायचंय. ठीक आहे, गोष्ट समजते बाळांनो है ना. चला तसंच तुम्हाला इथं पण पर्सनल रिस्पॉन्स. आता इथं बघा खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे. आता इथं स्पेस उरलेली होती. ठीक आहे, लगेच विद्यार्थ्यांनी इथं पीटीओ लिहून दिलं. पीटीओ म्हणजे काय रे बाळांनो, प्लीज टर्न. ठीक आहे, बेसिकली तुम्हाला टर्न करायला लावतोय विद्यार्थी, पेपर टर्न करा, आम्ही अजून लिहिलेलं आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, चला आता बघा इथं पण जसं ज्या पद्धतीने डायग्राम विचारली, ज्या पद्धतीने डायग्राम काढली. आता इथं हा प्रश्न बघा बाळांनो, हा प्रश्न काय दिलेला आहे तुम्ही इथं बघू शकतात. मी तुम्हाला सांगतो, प्रश्न दिलेला आहे, कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. आता विद्यार्थ्यांनी इथं भरपूर गोष्टी लिहिलेल्या आहेत बघा. इथं तुम्हाला पूर्ण मत स्पष्ट करायचंय. 2 मार्काचा प्रश्न आहे, तरी पेपर सेटरने इथं किती मार्क दिलेले त्यांना 1.5 मार्क्स दिलेला आहे. ठीक आहे, म्हणून इथं प्रश्नाचे थोडीफार पर्सनल रिस्पॉन्स मध्ये तुमचे कमी होणार आहेत बाळांनो. ठीक आहे, चला आता नेक्स्ट जेव्हा प्रश्नाकडे जातो आपण, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट कोणता प्रश्न असणार आहे तुमचा, जस्ट अ सेकंड. तुमचं असणार आहे स्थूल वाचन. ठीक आहे, आता मत झालं स्वमतानंतर, जस्ट अ सेकंड. हा, इथं स्वमत झालं. स्वमतानंतर हा प्रश्न आहे ना बघा, हा प्रश्न आहे ना. खालील मुद्द्यांना अनुसरून कोणत्याही एका कविते संबंधित खालील कृती सोडवा. तुम्हाला खालील एक कृती सोडवायची. ठीक आहे, 4 पैकी विद्यार्थ्याने एक कृती सोडवलेली आहे इथं बघा तुम्ही है ना. 1 2 3 4. ठीक आहे, एक जस्ट अ सेकंड. हा ठीक आहे, ही कृती सोडवलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर जो पण ग्रामरचा क्वेश्चन होता, प्रस्तुत कृतीचा समानार्थी वगैरे ते गोष्टी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही जेव्हा विभाग 3 वरती जाणार बाळांनो, स्थूल वाचनाकडे. चला स्थूल वाचनाकडे जाऊ आपण, तेव्हा जास्त गोष्टी तुम्हाला समजतील. ही जर पीडीएफ हवी असेल तुम्हाला, तुम्ही ऍप डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे, याच्यात काही खूप मोठ्या गोष्टी नाहीत.
स्थूल वाचन. स्थूल वाचन बघा, आता 6 मार्काचा प्रश्न आहे स्थूल वाचनाचा. स्थूल वाचनाने विद्यार्थ्याने व्यवस्थित लिहिलेलं आहे. ठीक आहे, 6 मार्काचा प्रश्न किती लिहायचे, 2 कृती सोडवायच्यात. दोघं कृतींना विद्यार्थ्यांना बघा कसे मार्क दिलेले, 3-3 मार्कांपैकी 2.5 मार्क दिलेले आहे. अगदी बरोबर. ठीक आहे, 2.5 द्यायलाच हवा. ठीक आहे, आणि याच्यात किती दिलेला आहे, याच्यात सुद्धा 2.5 मार्क दिलेला आहे. ठीक आहे, इथं मेन्शन नाही केलाय, पण दुसऱ्या सब क्वेश्चन मध्ये सुद्धा इथं त्यांनी 2.5 मार्क दिलेला आहे बाळांनो, 2.5. ठीक आहे, अशा पद्धतीचे तुमचे 5 मार्क केले विद्यार्थ्यांनी. चला, आता जेव्हा तुम्ही अच्छा विद्यार्थ्याने तिसरी पण कृती लिहून टाकली. ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. तिसरी पण कृती लिहिली तर त्याला 3 मार्क देऊन टाकले विद्यार्थ्यांनी. ठीक आहे, कोणत्याही 2 सोडवायच्या, 2 मध्ये सगळ्यात जास्त मार्क जे ज्याचे असतील ते कन्सिडर होतात. ठीक आहे, आता पहिल्या याला 2.5 भेटले त्याला. ठीक आहे, दुसऱ्या याला मार्कच दिले नाही कारण तिसऱ्या याला जास्त भेटून गेले म्हणून मेन्शन केलेले नव्हते. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचे 3 झाले. गोष्ट समजले बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही जेव्हा विभाग 4कडे येणार. ठीक आहे, विभाग 4 बघा, इथं आता विभाग 4 काय दिलेला आहे, भाषाभ्यास. ठीक आहे, भाषाभ्यास मध्ये काय करायचं असतं बाळांनो, बेसिकली व्याकरणाचा गट असतो हा. ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जर उत्तर जरी लिहिले तुम्ही तरी चालेल. आता या व्याकरण मध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाळांनो, व्याकरण मध्ये उदाहरणार्थी, अनार्थी एवढे जरी लिहिले ना तरी तुम्हाला मार्क भेटतात. हे लिहिणं कंपल्सरी नसतं. ठीक आहे, त्यानंतर तशाच पद्धतीने तुम्ही बाकीच्या गोष्टी पण बघू शकतात व्याकरणाच्या. ठीक आहे, आता याच्यात काय एक्सप्लेन करायचं हे एक्सप्लेन करण्यासाठी गोष्ट नाहीये बाळांनो. ठीक आहे, पूर्ण तुम्ही व्याकरण विभाग बघू शकतात कशा पद्धतीने सोडवलेला आहे. ठीक आहे, प्रश्नचिन्ह वगैरे सगळ्या गोष्टी है ना. आता उपयोजित लेखन, उपयोजित लेखनामध्ये बघा बाळांनो, उपयोजित लेखनामध्ये बघा. आता हा जो प्रश्न आहे बाळांनो, कोणता प्रश्न आहे तुमचा, प्रश्न काय पहिले ते बघूया. उपयोजित लेखनावरती जाऊया. हा, आता पहिला बघा पत्रलेखन आहे. ठीक आहे, कोणत्याही 2 कृतींपैकी तुम्हाला एक कृती सोडवायची. पत्रलेखन दिलेले बाळांनो बेसिकली, आणि दुसरे सारांश लेखन. ठीक आहे, आता पत्रलेखनाजवळ बघा बाळांनो किती व्यवस्थितपणे छान पद्धतीने पत्र लिहिलेले यांनी. ठीक आहे, पत्र लिहिण्याचा खूप अभ्यास आहे वाटतं. ठीक आहे, ठीक आहे, जोक्स पार्ट बघा, इथं सगळ्या डेट वगैरे लिहिलेला आहे. प्रति लिहिणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यानंतर या सगळ्या त्याचं गावाचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी लिहिलं. विषय लिहिला, एक ओळ सोडली त्यानंतर विषय लिहिला, असं नाही की इथं लगेच कंटिन्यू करून दिलं. कसं मोकळ्या स्वच्छ पद्धतीने पेपर वाटतो बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर महोदय, महोदय नंतर कॉमा, खूप महत्वाच्या गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टींचं पालन विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, आणि खूप चांगली गोष्ट आहे. पेपर बघून मी खूपच इम्प्रेस झालो होतो. ठीक आहे, त्यानंतर सगळ्या गोष्टी लिहिलं, विनंती वगैरे, आपला विश्वासू वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहिला. जीमेल आयडी टाकला. बघा आता ही किती इम्प्रेसिव्ह वाटतं रे बाळांनो. जीमेल आयडी टाकला, सगळ्या गोष्टी टाकल्या, तरी त्याला किती मार्क दिले, 4.5. किती मार्काचा क्वेश्चन होता तो, इथं बघा तुम्ही आता 5 मार्काचा प्रश्न, 6 मार्काचा प्रश्न असतो. 6 मार्कापैकी त्याला 4.5च दिले, 1.5 मार्क तरी कापून घेतले. माझ्या पद्धतीने इथं त्याला 5 मार्क तरी भेटायला हवे होते. ठीक आहे, अर्धा मार्क परत जास्त कापलेला आहे. पेपर सेटर, पेपर चेकर थोडासा स्ट्रिक्ट वाटतोय आपल्याला. ठीक आहे, चला पुढे सुद्धा तशाच जाहिरात लेखन वगैरे तुम्ही बघू शकतात बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर कथालेखन, कथालेखन बघा किती व्यवस्थित लिहिलेले कथालेखन. कथालेखनामध्ये सुद्धा 4च मार्क दिलेले. ठीक आहे, निबंध लेखन बघा बाळांनो, निबंध लेखन बघा व्यवस्थितपणे. या गोष्टी बघा बाळांनो, या गोष्टी बघा त्याने कसे व्यवस्थित थोडे थोडे कवितेच्या पंक्ती टाकलेल्या आहेत. ठीक आहे, अशा गोष्टींना जर समावेश केला ना तुम्हाला मार्क कुठे जात नाही रे बाळांनो तुमचे. 6.5 मार्क त्याला भेटलेले 8 पैकी. ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर लिहिला बाळांनो तुमचे मार्क कुठंच जाणार नाही. ठीक आहे, माझा हा व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला पेपर रायटिंग सांगावी, पेपर रायटिंग तुम्हाला समजवावी, कशा पद्धतीने तुम्ही पेपर लिहू शकता. ठीक आहे, आणि तुमच्या परीक्षेत जे सिमिलर प्रश्न येणार आहेत बाळांनो ते आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. तिथूनच मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन येतील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, लवकरात लवकर एनरोल करा. काही अडचण असेल मला विचारा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे बाळांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.